नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज 12व्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. एकमेकांचे टीव्ही फोटो सदस्यांना बिग बॉसच्या घराबाहेर काढायचं आहे आणि या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत राकेश बापट आणि विशाल कोटियान यांच्यामध्ये जबरदस्त राडा, जबरदस्त फिजिकल फाईट पाहायला मिळणार आहे. या पूर्ण सीझनमध्ये पहिल्यांदाच राकेश बापट आणि विशाल कोटियान हे एकमेकांशी भिडताना, नडताना दिसणार आहे. या दोघांचं एवढं भांडण होते की शेवटी बिग बॉसला देखील हस्तक्षेप करून यांचं भांडण सोडवावं लागतं. जबरदस्त या दोघांमध्ये फिजिकल फाईट पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे नॉमिनेशन टास्क. तर या टास्क अंतर्गत पहिल्यांदा राकेश बापट हा त्या ॲक्टिव्हिटी रूममध्ये जातो आणि तो विशाल कोटियानला नॉमिनेट करतो. निकष काय देतो की विशाल हा प्रत्येक वेळी माझ्या पर्सनल गोष्टी बोलतो किंवा तो डिस्कस करतो. यावरती विशाल काय सांगताना दिसतोय, खरं तर तू माझ्या पर्सनल गोष्टी बोलतोस, प्रत्येक वेळी तू माझ्या एज बद्दल बोलत असतो किंवा चर्चा करत असतो. मी तर तुझ्या कधीच पर्सनल गोष्टी काढल्या नाही. तुझा डिवोर्स कधी झाला, अजून काय काय झालं हे मी कधीच काही काढलं नाही. तर या गोष्टीचा राकेश बापटला प्रचंड राग येतो, संतापतो. तो ॲक्टिव्हिटी रूममधनं बाहेर येतो आणि राकेश इथे विशालला बोलताना दिसतोय की माझा डिवोर्स काय काढतो, माझी ही पर्सनल गोष्ट काय काढतो. आता या गोष्टीवरनं दोघांमध्ये प्रचंड फिजिकल फाईट पाहायला मिळते, प्रचंड राडा या दोघांमध्ये पाहायला मिळतो आणि बाकीचे सदस्य हे दोघांनाही सोडवताना दिसत आहेत. मित्रांनो, यांचा हा वाद आहे ना, हा आत्ताचा वाद नाही आहे किंवा या बिग बॉस मराठी सीझन 6 मधला हा वाद नाही. या दोघांमधला वाद फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. हे दोघेही बिग बॉस हिंदीच्या 15व्या पर्वामध्ये एकत्र झळकले होते. तेव्हा या दोघांमध्ये प्रचंड राडे पाहायला मिळाले. या सीझनमध्ये राकेश बापट आणि त्याची गर्लफ्रेंड शमिता शेट्टी, शिल्पा शेट्टीची बहीण, यांच्यामध्ये थोडंसं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि हे जे दोघे आहेत, शमिता आणि राकेश, हे या अगोदर बिग बॉस हिंदी OTT मध्ये झळकले होते आणि त्या OTT मधून या लोकांना बिग बॉस रेग्युलरमध्ये घेतलं आणि इथे विशाल आणि राकेश हे दोघे तेव्हा प्रचंड भिडत होते. आणि मित्रांनो, त्या सीझनमध्ये आहे ना, विशाल कोटियांचा एक अँग्री लुक पाहायला मिळाला. तो सतत सांगतो ना की माझा अँगर इश्यू आहे, अँगर इश्यू आहे. तर त्याचा अँगर इश्यू जो आहे तो त्या बिग बॉस हिंदीमध्ये पाहायला मिळाला. खरं तर इथे विशालने स्वतःला खूप कंट्रोल केले. त्याच्याकडे प्रचंड राग आहे, परंतु इथे तो जरा शांत होताना दिसतोय. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर हे जेव्हा पर्व सुरू झालं तेव्हा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राकेश बापट विशालबद्दल सांगताना दिसत होता की हा माझ्या बऱ्याचशा पर्सनल गोष्टी बोलतोय, डिस्कस करतोय, हे मला अजिबात आवडत नाही. तर हे राकेश कोणाला तरी सांगताना दिसत होता आणि तेव्हा थोडंफार विशालकडनं काही गोष्टी बोलल्या जात होत्या, परंतु त्यानंतर या दोघांनी पर्सनल बोलणं एकमेकांबद्दल टाळलं होतं आणि या 12व्या आठवड्यात येऊन याने या पर्सनल गोष्टी काढून जबरदस्त भांडण केलेलं आहे. खरं तर राकेश ना खूप शांत होता या पूर्ण सीझनमध्ये. मला असं वाटतं की कदाचित विशालमुळे तो शांत होता. मी जर काही बोललो याच्याबद्दल तर विशाल पर्सनल गोष्टी काढून माझ्याशी भांडण करेल. त्यामुळे राकेश खूप शांत होता आणि शेवटी तो भडका बाहेर आलाच आणि दोघांमध्ये पर्सनल गोष्टी घेऊन जबरदस्त वाद पाहायला मिळाला. खरं तर या दोघांनाही एकमेकांच्या पर्सनल गोष्टी चांगल्याच माहिती आहेत, कारण बिग बॉस 15 मध्ये बऱ्याच पर्सनल गोष्टी हे काढून एकमेकांशी भांडायचे. तर असा ड्रामा तेव्हा हिंदीमध्ये पाहायला मिळाला होता आणि हाच ड्रामा आज बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये पाहायला मिळणार आहे. आता हा वाद कुठपर्यंत जातो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु या दोघांनी पर्सनल इश्यू काढून बिग बॉसच्या घरामध्ये प्रचंड राडा केलेला आहे. तर या भांडणामध्ये तुम्ही कोणाच्या सोबत आहे, तर राकेश की विशाल, कोणाचं मत तुम्हाला पटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.